जानते हैं कि इस पूरे बारे में विनोद चलार जी ने क्या कहा। आइए देखते हैं वीडियो। मुझे बहुत खुशी है कि आज ऑपरेशन सिंदूर ये मुझे इस नवरात्रि उत्सव में दिखाई दे रहा है। जैसे हमारे प्रधानमंत्री जी ने बताया, ऑपरेशन सिंदूर उस दिन समाप्त नहीं हुआ जिस दिन हमने पाकिस्तान के आतंकवादी अड्डों को ध्वस्त किया। उस दिन से उसकी शुरुआत हुई है। कल हमने दुबई में ऑपरेशन सिंदूर के तहत हमारे प्लेयर्स ने जो पाकिस्तान को चले चबाकर जीत दी हासिल की, वो भी देखिए। कसं आहे, आम्ही इथे येतो ती मातेची आराधना करायला, इथे येतो आमची संस्कृती टिकवायला आणि ऑफकोर्स एन्जॉय करायला। पण तेच करता करता ज्या महाराष्ट्रामध्ये आपण हे करतोय त्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या घराघरात पाणी गेले, त्यांच्या शेतामध्ये पाणी गेले, तेव्हा नाचताना ही आतमध्ये कळी राहतेच की आम्ही एन्जॉय करतोय, पण कोणीतरी तिथे दुःखात आहे। आणि ही सर या मालाडमधल्या माझ्या सर्व बीजेपीच्या कार्यकर्त्यांना होती आणि म्हणून आम्ही ठरवलं तिसऱ्या दिवसापासून इथे भेटी ठेवली। आम्ही एक एक व्हिडिओ बनवला, तो सर्क्युलेट केला, बॅनर्स लावले, लोकांना अपील केलं की तुम्ही इथे नाचायला येत आहे तर लोकांनाही मदत करा। तर लोकांची आलेली मदत, आम्ही काही लोकांनी बाहेर जाऊन केलेली मदत आणि काही दानदात्याने दिलेली मदत असं मिळून आम्ही आज 21 लाखाचा चेक मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये दिला आहे। असं म्हणतात, जो स्वतःसाठी जगतो तो कायमचा मरतो आणि जो लोकांसाठी मरतो तो कायमचा जगतो। आणि असं मी आवाहन लोकांना केलं की तुम्ही लोकांच्या मनात राहा, या शेतकऱ्यांच्या मनात राहा। आणि लोकांनी आणि दानदात्यांनी मान्य केलं आणि आज म्हणून आम्ही राशी देऊ शकलो आणि मला असं वाटतं हे आमचं कर्तव्यच होतं, ते आम्ही आज पूर्ण केलं। तुम्ही अपील केली लोकांना मदत करण्यासाठी, लोकांची भरभरून मदत केली, काय आता तेच बोललो, आम्हाला त्याचाच आनंद आहे की लोकांना आम्ही भरभरून मदत केली आणि म्हणूनच आम्ही आमचं कर्तव्य पूर्तीचं समाधान आम्हाला मिळतं।